व्यासपीठावरील मान्यवर, आपल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे आयोजक शांतीलाल मुत्ता फाउंडेशनचे येथे आलेले त्यांचे प्रतिनिधी पवार सर, BRCचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि कुटुंब प्रमुख कुंभार सर, माझ्या बरोबर असलेले दौंड तालुक्यातील माझ्यापेक्षाही तुम्हाला तुमच्यात रममान जास्त झालेले आणि तुमच्या पेशेमध्ये जास्त असणारे प्राथमिक शिक्षक असूनही तालुक्याचं प्रतिनिधित्व सुलभ म्हणून करणारे माझे सगळे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी शिक्षक मित्र बंधू भगिनी, कवयित्री कुसुमावती देशपांडेंनी त्यांच्या शब्दात म्हटलंय, शिक्षकाच्या बाबतीतलं खूप मोठं सुंदर वर्णन केलंय. जो ज्ञानरूपी पंख देतो तो 7 स्वर्गांचे दार उघडतो. पिल्लू उबदार घरट शानदार, आभाळातून सारं सांभाळते गार. आकाशाचं मन ती काही पिल्लांना देतच नाही आणि तीक्ष्ण लक्ष आणि एकच भक्ष्य. काही शिक्षक हे वर्गातल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक असतात तर काही शिक्षक हे अनेक भावी पिढ्यांचे शिक्षक असतात. आपण सर्वजण अनेक भावी पिढ्यांचे शिक्षक आहात. गतिमान पण नीतिमान पण चिकित्सक पण विज्ञानभिमुख पण अध्यात्मप्रवण असा माणूस शिक्षणातून घडवता येईल का, असं सर्वपल्ली राधाकृष्णाने त्यांच्या शिक्षण विषयक तत्वज्ञानामध्ये म्हटलं आहे. आणि आपण सर्वजण सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे खऱ्या अर्थाने वारसदार आहात आणि आपल्या पुढे खूप मोठं आव्हान आहे. सहशालेय उपक्रमात रममान झालेले शिक्षक, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक उपकरणातून विद्यार्थ्यांना नवनवीन उपकरणांना चालना देणारे रममान झालेले शिक्षक, रांगोळी आणि वेगवेगळ्या कलागुणांच्या विद्यार्थ्यांच्या आविष्कार निर्माण करणारे शिक्षक, असंख्य शिक्षकांची ही मालिका आजही या यादीला तोडच नाही. आणि म्हणून अनंत दिशांनी असंख्य वाटांनी फुललेली शिक्षक ही प्रतिभा खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राचं वैभव आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. पालघर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याची ओळख करताना पालघर जिल्ह्याची सुरुवात झाल्याशिवाय पुणे जिल्ह्याची शेवट होत नाही. म्हणून डायरेक्ट पालघर तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी देताना डायरेक्ट पालघरचे प्राचार्य संभाजीराव भोजने सर आपल्या खेड तालुक्यातले पुणे जिल्ह्याचे सुपुत्र होते. त्यांना मी सांगितलं, सर मी आता चाललो पालघर सोडून, परंतु मित्रापेक्षा मैत्रीचा अंत दुखत असतो म्हणून पालघरचे सगळे जिल्हा रिसोर्स पर्सन 2 वर्षामध्ये जेवढे परिचय झाले सोडून पुणे जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी मला काहीच शब्द बोलले नाही. मात्र माझा फोन नंबर आणि पत्र शिक्षणाधिकारी शेणकर साहेबांना आपल्या डायटच्या प्राचार्यांना दिलं आणि म्हणून मला तुमच्या समवेत येण्याची संधी मिळाली. आणि म्हणून चोरमले सर, कुंभार सर, शेणकर सर यांचे मी प्रथमतः आभार मानतो की त्यांनी तुमच्या अतिशय तज्ञ शिक्षकांपुढे मला मनोगत किंवा माझं कडे असलेलं जे थोडंसं अल्पशा असलेलं ज्ञान सादर करण्याची संधी मिळाली. माझं गाव पण एक छोटं आहे, सारोळा कासार. माझ्या गावाची ओळख मी सांगण्यापेक्षा विनोदी हास्यांच्या भावाने अवघ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारा रामनगरकरांचा गाव आहे, तो म्हणजे सारोळा कासार. माझ्या गावाची परंपरा म्हणजे अभिमानाने सांगायचे की माझ्या पुढे जे 3 शिक्षक बसले ते 3ही शिक्षक इनडायरेक्टली माझे 3घही विद्यार्थीच आहेत. आणि 3ही आणि मी चौथा एकाच गावातून एकाच संकुलामध्ये प्रशिक्षण घेताना आम्हाला अत्यानंद होतो की माझ्या गावातून आम्ही 4 जण आलो, परंतु दौंड तालुक्याची सेवा करतो. आमच्या गावात 500 शिक्षक आहेत. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आमच्याच गावचे आहेत आणि नवी मुंबई येथे सुद्धा ते कार्यरत आहेत. आमच्या गावाला थोडासा वेगळा शैक्षणिक वारसा आहे. आणि लंडनच्या केम्ब्रिज मध्ये विद्यापीठामध्ये सुद्धा आमच्या एका काळे कुटुंबियांचं एक त्या काळात ब्रिटिशांच्या राजवटीत असलेलं पुस्तकही प्रसिद्ध आहे. आणि अशा भूमीचा वारसा आम्हाला लाभलेला असताना तुमच्या समवेत येण्याची संधी आम्हा चौघांना मिळाली. आमचं भाग्य समजतो. जाताना एकच म्हणले, पाहताल जे स्वप्न तुम्ही सदा ते उमलू द्या, वाटेवर चांदणे नेहमी तुमच्या विक्रू द्या, संकटांना चालू तुमच्या कधी न लागो, दुःखांना तुमच्या दिशा कधी न दिसो, मुखावर हास्य कमल नेहमी उमलत राहू आणि पाहण्यासाठी दिने निरंतर येत राहू. तुमच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी आम्हा सर्व सुलभाकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही अतिशय सुंदर